विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात म्हणजे मागील पाठात आपण दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे काय हे अभ्यासले. निर्देशकांच्या आधारे आपण अंतराचे सूत्र अभ्यासले. दोन बिंदूंमधील अंतर बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. या सूत्राच्या आधारे आपण त्रिकोण, चौकोन संबंधी उदाहरणे सोडवूया. बिंदू एकरेषीय आहेत की नाही ते ठरवा. P -2 3, Q 1 2, R 4 1. उकल. जर बिंदू P आणि बिंदू Q मधील अंतर, बिंदू Q आणि बिंदू R मधील अंतर आणि बिंदू P आणि बिंदू R मधील अंतर यापैकी दोन अंतरांची बेरीज तिसऱ्या अंतराएवढी असेल तरच बिंदू P, बिंदू Q आणि बिंदू R हे एकरेषीय असतात. म्हणून बिंदू P आणि बिंदू Q मधील अंतर, बिंदू Q आणि बिंदू R मधील अंतर, बिंदू P आणि बिंदू R मधील अंतर हे काढूया. बिंदू P चे निर्देशक बरोबर -2 3 बरोबर x1 y1. बिंदू Q चे निर्देशक बरोबर 1 2 बरोबर x2 y2. अंतराचे सूत्र वापरून बिंदू P आणि बिंदू Q मधील अंतर बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. बिंदू P आणि बिंदू Q मधील अंतर बरोबर वर्गमुळात 1 वजा -2 कंसाचा वर्ग अधिक 2 वजा 3 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 1 अधिक 2 कंसाचा वर्ग अधिक -1 वर्ग बरोबर वर्गमुळात 9 अधिक 1 बरोबर वर्गमुळात 10. बिंदू Q चे निर्देशक बरोबर 1 2 बरोबर x1 y1. बिंदू R चे निर्देशक बरोबर 4 1 बरोबर x2 y2. अंतराचे सूत्र वापरून बिंदू Q आणि बिंदू R मधील अंतर बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. बिंदू Q आणि बिंदू R मधील अंतर बरोबर वर्गमुळात 4 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक 1 वजा 2 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 3 वर्ग अधिक -1 वर्ग बरोबर वर्गमुळात 9 अधिक 1 बरोबर वर्गमुळात 10. बिंदू P चे निर्देशक बरोबर -2 3. बिंदू R चे निर्देशक बरोबर 4 1. अंतराचे सूत्र वापरून बिंदू P आणि बिंदू R मधील अंतर बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. बिंदू P आणि बिंदू R मधील अंतर बरोबर वर्गमुळात 4 वजा -2 कंसाचा वर्ग अधिक 1 वजा 3 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 4 अधिक 2 कंसाचा वर्ग अधिक -2 वर्ग बरोबर वर्गमुळात 36 अधिक 4 बरोबर वर्गमुळात 40 बरोबर वर्गमुळात 10 गुणिले 4 बरोबर वर्गमुळात 10 गुणिले वर्गमुळात 4 बरोबर 2 वर्गमुळात 10. बिंदू P आणि बिंदू Q मधील अंतर अधिक बिंदू Q आणि बिंदू R मधील अंतर बरोबर वर्गमुळात 10 अधिक वर्गमुळात 10 बरोबर 2 वर्गमुळात 10 बरोबर बिंदू P आणि बिंदू R मधील अंतर म्हणून बिंदू P आणि बिंदू Q मधील अंतर अधिक बिंदू Q आणि बिंदू R मधील अंतर बरोबर बिंदू P आणि बिंदू R मधील अंतर म्हणून बिंदू Q हा बिंदू P आणि बिंदू R यांच्या दरम्यान आहे. म्हणून बिंदू P, बिंदू Q, बिंदू R हे एकरेषीय आहेत. आता आपण आलेख कागदाचा उपयोग करून बिंदू P, बिंदू Q, बिंदू R एकरेषीय आहेत का हे बघूया. प्रतलात x अक्ष आणि y अक्ष काढूया आणि आरंभ बिंदू O 0 0 असे दाखवूया.
बिंदू P चे निर्देशक -2, 3 आहेत. हा बिंदू दुसऱ्या चरणात आहे. बिंदू Q चे निर्देशक 1, 2 आहेत आणि हा बिंदू पहिल्या चरणात आहे. बिंदू R चे निर्देशक 4, 1 आहेत आणि हा बिंदू पहिल्या चरणात आहे. तिन्ही बिंदू जोडूया. आपल्याला असे दिसेल की हे तिन्ही बिंदू एका रेषेवर आहेत. P-2, 2, Q-2, 2 आणि R-2, 7 हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे पडताळून पाहूया. उकल. काटकोन त्रिकोणात सर्वात मोठी बाजू म्हणजे कर्ण. काटकोन त्रिकोणात पायथागोरस प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. बिंदू P चे निर्देशक -2, 2, बिंदू Q चे निर्देशक 2, 2, बिंदू R चे निर्देशक 2, 7 असे आहेत. अंतराचे सूत्र वापरून बिंदू P आणि बिंदू Q मधील अंतर बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 2 अधिक 2 कंसाचा वर्ग अधिक 2 वजा 2 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 16 अधिक 0 बरोबर वर्गमुळात 16 बरोबर 4. बिंदू Q आणि बिंदू R मधील अंतर बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 2 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक 7 वजा 2 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 0 अधिक 5 वर्ग बरोबर वर्गमुळात 25 बरोबर 5. बिंदू P आणि बिंदू R मधील अंतर बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 2 अधिक 2 कंसाचा वर्ग अधिक 7 वजा 2 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमुळात 4 वर्ग अधिक 5 वर्ग बरोबर वर्गमुळात 16 अधिक 25 बरोबर वर्गमुळात 41. डिस्टन्स P R वर्ग बरोबर डिस्टन्स P Q वर्ग अधिक डिस्टन्स Q R वर्ग. डिस्टन्स P R वर्ग बरोबर वर्गमुळात 41 वर्ग बरोबर 41 डिस्टन्स P Q वर्ग अधिक डिस्टन्स Q R वर्ग बरोबर 4 वर्ग अधिक 5 वर्ग बरोबर 16 अधिक 25 बरोबर 41 म्हणून डिस्टन्स P R वर्ग बरोबर डिस्टन्स P Q वर्ग अधिक डिस्टन्स Q R वर्ग म्हणून P Q R हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. कारण पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. x अक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू A -3, 4 आणि B 1, -4 यांच्यापासून समदूर आहे. उकल. समजा x अक्षावरील बिंदू P x0 हा बिंदू A आणि B पासून समान अंतरावर आहे. म्हणून PA बरोबर PB म्हणून PA वर्ग बरोबर PB वर्ग. बिंदू P चे निर्देशक x0, बिंदू A चे निर्देशक -3, 4, बिंदू B चे निर्देशक 1, -4. PA वर्ग बरोबर -3 वजा x कंसाचा वर्ग अधिक 4 वजा 0 वर्ग बरोबर 9 अधिक 6x अधिक x वर्ग अधिक 16 बरोबर x वर्ग अधिक 6x अधिक 25. PB वर्ग बरोबर 1 वजा x वर्ग अधिक -4 वजा 0 कंसाचा वर्ग बरोबर 1 वजा 2x अधिक x वर्ग अधिक 16 बरोबर x वर्ग वजा 2x अधिक 17. म्हणून x वर्ग अधिक 6x अधिक 25 बरोबर x वर्ग वजा 2x अधिक 17
म्हणून 6x अधिक 2x बरोबर 17 वजा 25 म्हणून 8x बरोबर ऋण 8 म्हणून x बरोबर ऋण 8 छेद 8 म्हणून x बरोबर ऋण 1. बिंदू P x0 म्हणून P ऋण 1 0 हा बिंदू A आणि B यांच्यापासून समदूर आहे. आपण काय शिकलो? अंतराचे सूत्र दोन बिंदूंमधील अंतर बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. या सूत्राचा उपयोग करून आपण बिंदू एकरेषीय आहेत का ते ठरवले. दिलेले शिरोबिंदू काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत का हे अभ्यासले. दिलेल्या बिंदूंपासून समदूर बिंदू शोधला. स्वाध्याय. x अक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू A ऋण 5 6 आणि B 3 ऋण 2 यांच्यापासून समदूर आहे. जर बिंदू L x 7 आणि M 1 15 यातील अंतर 10 एकक असेल तर x ची किंमत काढा.